नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 41 बघणार आहोत. तर या 41 मधलं फर्स्ट नॉलेज चेक आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट स्टेप विल यू परफॉर्म टू रिप्लेस अन इमेज ऑन अ पॉवर पॉइंट स्लाइड? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, राईट क्लिक ऑन पिक्चर अँड चेंज पिक्चर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम विच टॅब विल यू सिलेक्ट अँड अप्लाय अ थीम टू युअर प्रेझेंटेशन? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, द डिझाइन टॅब. नेक्स्ट क्वेश्चन आहे, you have changed the presentation view in PowerPoint to grayscale. Which option will you click on the change it to color view again? Correct answer आहे याचा second, back to color view. And last question, when you save a file on your device or computer, from where can you access it later on? Correct answer आहे याचा first, from the same location where you save it. फर्स्ट नॉलेज चेक आपल्या इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया सेकंड नॉलेज चेक. विच की फीचर ऑफ W3 स्कूल allow users to practice coding directly within their lesson? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, ट्राय इट युअर सेल्फ एडिटर. अँड लास्ट क्वेश्चन आहे, how does W3 School integrated AI into its coding tutorial? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट. सेकंड नॉलेज चेक पूर्ण झालं. आपण बघूया आता थर्ड नॉलेज चेक. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द मेन ॲडव्हांटेजेस ऑफ युझिंग रिसर्च रॅबिट फॉर अकॅडमिक रिसर्च? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, इट प्रोव्हाइड अ स्ट्रक्चर समरी ऑफ रिलेव्हंट रिसर्च. अँड लास्ट क्वेश्चन आहे, विच AI ड्राईव्ह feature of research rabbit is being demonstrated here? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, ग्राफ अल्गोरिदम फॉर रिसर्च कनेक्शन. तर थर्ड नॉलेज चेक आपलं पूर्ण झालं. आता आपण बघणार आहोत फोर्थ नॉलेज चेक. चौथ्या नंबरची ही नॉलेज चेक टेस्ट आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टेक्नॉलॉजी एनेबल नोशन टू रिस्पॉन्ड क्विकली टू युअर कमांड्स? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. तशा प्रकारे आपलं या ठिकाणी चार नॉलेज चेक पूर्ण झाले. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, बोल्ड इज यूज टू हायलाइट द टेक्स्ट द कॅप्चर द रीडर अटेन्शन, हेन्स बोल्ड सिलेक्टेड टेक्स्ट गुडविल ऑर्गनायझेशन. तर हे जे गुडविल ऑर्गनायझेशन टेक्स्ट आहे याला बोल्ड करायचे. सिंपल आन्सर आहे, या बी वरती क्लिक करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, यू कॅन ॲड पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन सो दॅट युअर प्रेझेंटेशन लुक गुड, हेन्स इन्सर्ट अँड इमेज ऑफ चिल्ड्रन इन द गिवन प्रेझेंटेशन. तर यामध्ये एक चिल्ड्रनची इमेज इन्सर्ट करायची. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे पिक्चर ऑप्शनवरती क्लिक करा. NGO चिल्ड्रन्स पिक्चर या ऑप्शनवरती क्लिक करा, या पिक्चरवरती, आणि इन्सर्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट्स इम्पॉर्टंट सेव्ह युअर प्रेझेंटेशन whenever you start a new project or make a change to existing one. Saving early and often can prevent your work from being lost, hence save the presentation. प्रेझेंटेशन सेव्ह करायचे, फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, डेस्कटॉप फोल्डरवरती क्लिक करा, फाईल नेममध्ये क्लिक करा आणि इथे सेव्ह करा. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, PowerPoint provides many more themes to the user and you can choose the theme you like. Now for the given presentation choose the facet theme. तर फेसेट नावाची थीम आपल्याला या ठिकाणी द्यायची. त्यासाठी डिझाईन टॅबला क्लिक करा, मोर थीमला क्लिक करा. मोर थीममध्ये आल्यानंतर इथे ही फेसेट नावाची थीम आहे त्यावरती क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या इथं सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया.
एकूण 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहे. आयडेंटिफाय द टेम्पलेट सुटेबल क्रिएट प्रपोजल फॉर NGO डोमेन. त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ द ॲनिमेशन अप्लाइड टू ॲन ऑब्जेक्ट बाय क्लिकिंग ऑन द डॅश डॅश ऑप्शन. करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, इफेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल लेट यू चेंज द कलर ऑफ द सिलेक्टेड शेप इन MS पॉवर पॉईंट. करेक्ट आन्सर आहे याचं फोर्थ, शेप फिल. अँड लास्ट क्वेश्चन, you can also create an NGO donation proposal in the online version of MS PowerPoint. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, ट्रू. अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग इथे कंप्लीट झालंय. आता आपण बघूया गायडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर and change its color red using home tab font group. 70% of human body is water या टेक्स्टला आपल्याला फॉन्ट कलर रेड करायचा आहे. त्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी हे टेक्स्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर इथे फॉन्ट कलर दिलेला आहे तुम्हाला, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे रेड कलरवरती क्लिक करा आणि इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड युझिंग होम टॅब अँड न्यू स्लाइड. तर एक ब्लँक स्लाइड आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर होम टॅबमध्ये न्यू स्लाइडला क्लिक करा. त्यानंतर इथे ब्लँक स्लाइडला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट हाय आय एम मयुरी मी हेअर फ्रॉम स्लाइड नंबर 2. अलाइन द सेंटर. इट्स फॉन्ट बेल एम्प्टी अल्सो इट्स बोल्ड युझिंग होम टॅब. तर सेकंड नंबरच्या स्लाईडवर एक छोटासा पॅराग्राफ आहे, त्याला आपल्याला सेंटर आणि फॉन्ट आणि बोल्ड करायचे. तर सर्वात अगोदर सेकंड नंबरच्या स्लाईडवरती क्लिक करा आणि यामध्ये हा जो पॅराग्राफ आहे हा सिलेक्ट करा पूर्ण. त्यानंतर याला सर्वात अगोदर इथे सेंटर अलाइनमेंट करा. सेंटर केल्यानंतर त्याचा फॉन्ट इथे बदला. फॉन्टमध्ये बेल एम्प्टी स्क्रोल करा याला वरती. बेल एम्प्टी हा फॉन्ट या ठिकाणी अप्लाय करा आणि त्यानंतर इथे बोल्ड फॉन्ट स्टाईलवर क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द टेक्स्ट आय हॅव डॅश डॅश इयर फ्रॉम स्लाइड नंबर 3. चेंज इट्स फॉन्ट साईज 20 अँड फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो. तर स्लाइड नंबर 3 मध्ये जे पॅराग्राफ आहे त्याची साईज आपल्याला 20 करायची आहे. स्लाइड नंबर 3 वर जो पॅराग्राफ आहे हा सिलेक्ट करा. त्यानंतर इथे फॉन्ट साईज तुम्हाला 20 करायची अगोदर. फॉन्ट साईज झाल्यानंतर त्याचा फॉन्ट बदलायचा आहे. फॉन्टमध्ये इथे एरियल नॅरो शोधा. एरियल नॅरो हा एरियल ब्लॅकच्या खाली असलेला फॉन्ट, याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड अलाइन द राईट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अँड अलाइन राईट. तर बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर या टेक्स्टला आपल्याला राईट साईडला अलाइन करायचं आहे. तर सर्वात अगोदर हे टेक्स्ट पूर्ण सिलेक्ट करा आणि या ठिकाणी राईट अलाइनमेंटवरती क्लिक करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फ हे टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. येस. आता आपण सेशन कंप्लीशन टेस्ट बघणार आहोत. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे वेन यू कनेक्ट टू पब्लिक वायफाय युअर डेटा इज ॲट रिस्क. व्हॉट शुड यू यूज टू सेक्युअर इट. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, VPN. नेक्स्ट क्वेश्चन आहे युअर स्कूल लॅन इज डाऊन. विच रिसोर्स कॅन यू स्टील ॲक्सेस फ्रॉम युअर पर्सनल मोबाईल इंटरनेट. करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, पब्लिक वेबसाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू रिसीव ॲन ईमेल फ्रॉम युअर टीचर्स ऑफिशियल ID. हाऊ कॅन यू बी शुअर इट अथेंटिक. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, चेक सेंडर डोमेन अँड अथेंटिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे युअर क्लास नेटवर्क uses wired LAN for desktops and Wi-Fi for tablet. What is the combination called?
करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, हायब्रिड नेटवर्क्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू स्कॅन अ QR कोड ऑन द स्कूल नोटीस बोर्ड टू गेट टाइम टेबल डिटेल्स. विच कम्युनिकेशन मेथड इज दिस? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, ऑप्टिकल स्कॅनिंग कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड सेट्स अप अ प्रायव्हेट ग्रुप चॅट फॉर प्रोजेक्ट मेंबर ओनली. विच बेनिफिट ऑफ नेटवर्किंग इज दिस? करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेक्युअर कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वाईल सेंडिंग कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट यू एन्क्रिप्ट देम फर्स्ट वाय. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, टू प्रोटेक्ट फ्रॉम अनऑथोराइज ॲक्सेस. Next question, your teacher uses a projector connected to the school network to display the lesson from their laptop. Which networking feature enable this? Correct answer आहे याचं फर्स्ट, resource sharing. Second last question, two friends of different countries play the same online game at the same time. Which technology support this? Correct answer आहे second, real time networking. And last question, if you ISP block certain website, which tool could bypass this restriction securely? करेक्ट आन्सर आहे VPN. अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट इथे पूर्ण झाली आणि सेशन 41 या ठिकाणी पूर्ण झाले. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपण सेशन 42 मध्ये.